अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण गुरुचरित्र पारायणामधील अध्याय 1 पठन करणार आहोत. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. श्री गुरुभ्ये नमः. श्री कुलदेवताय नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः. ओम नमो जी विघ्नहरा गजानना गिरिजा कुमरा जय जय लंबोदरा एकदंता शूर्पकर्णा हालविसी कर्णयुगुले तेथोनी जो कावारा उसळे त्याचेनी वाते विग्रह पळे विघ्रांतक म्हणती तुझे शोभे आनन जैसे तप्त कांचन किंवा उदित प्रभार मन तैसे मतेज फाकतसे विग्रहान कानन छेदनासी हाती फरश धरिलासी नागबंद कटीसी उरग यज्ञोपवीत चतुर्भुज दिससी निका विशालाक्षा विनायका प्रतिपाळीसी विश्वलोका निर्विघ्ने करोनी तुझे चिंतन जे करीती तया विघ्ने न बाधती सकळाभिष्टे लाधती अविलंबेसी सकळ मंगल कार्यासी प्रथम वंदिजे तुम्हासी चतुर्दश विद्यासी स्वामी तुची लंबोदरा. वेदशास्त्रे पुराणे तुझेची असे लेखन ब्रह्मादिकी या कारणे स्तविले असे सूरवरी त्रिपुर साधन करावयासी ईश्वरे अर्चिले तुम्हासी सहारावया दैत्यासी पाहिले तुम्हासी स्तविले हरी ब्रह्मादिक गणपती कार्यारंभी वंदिती सकळाभिष्टे साधती तुझे ने प्रसादे कृपानिधी गणनाथा ओंकारा विघ्नहर्ता विनायका अभयदाता मती प्रकाश करीमज समस्त गणांचा नायक तुची विघ्नाचा अंतक तू ते वंदिती जे लोक कार्य साधे तयाचे सकळ कार्याचा आधारू तुची कृपेचा सागरू करुणानिधी गौरी कुमरू मती प्रकाश करीमज माझे मनीची वासना तू पुरवावी गजानना साष्टांग करीतो नमना विद्या देई मज आता नेनता होतो मतिहीन मनोनी धरिले तुझे चरण 14 विद्याचे निदान शरणागत वरप्रदा माझे अंतकरणीचे व्हावे गुरुचरित कथन करावे पूर्ण दृष्टीने पहावे ग्रंथसिद्धी पाववी दातारा आता वंदू ब्रह्मकुमारी जीचे नाम वागीश्वरी पुस्तक विना जीचे करी हंसवाहनी असे देखा विद्या वेदशास्त्राशी अधिकार जाना शारदेशी तिये वंदिता विश्वासी ज्ञान होय अवधारा मनोनी नमितो तुझे चरणी प्रसन्न व्हावे मज स्वामिनी राहोनिया माझे वाणी ग्रंथी ऋगू करी आता एक माझी विनंती द्यावी आता अवलीला मती विस्तार करावया गुरुचरित्री मती प्रकाश करी मज जय जय ओ जगन्माते तुची विश्ववाग्वे देवते वेदशास्त्र तुझे लिखिते नांदविशी येणे परी माते तुझी या वाणी उत्पत्ती वेद पुराणी वंदता साही दर्शनी त्याते अशक्य परियेसा गुरुचे नामी तुझी स्थिती म्हणती नरसिंह सरस्वती या कारणे मजवर प्रीती नाम आपुले म्हणोनी खांबसूत्रीची बाहुली जैशी खेळती तया सूत्रा सरशी स्वतंत्र बुद्धी नाही त्यासी वर्तती आणि कोची नमते तैसे तुझेनी अभिमते माझे जीवे प्रेरी माते कृपानिधी वाग्व देवते मनोनी विनवी तुझा बाळ मनोनी नमिले तुझे चरण व्हावे स्वामिनी प्रसन्न द्यावे माते विद्यादान ग्रंथी ऋगू करी आता वंदू त्रिमूर्तीशी ब्रह्म विष्णू शिवांसी विद्या मागे नमी तयासी अनुक्रमे करोनी चतुर्मुखे असती जासी करता जो का सृष्टीशी वेद झाले ज्याचे मुखेशी त्याचे चरणी नमन माझे आता वंदू ऋषिकेशी जो नायक विश्वासी
लक्ष्मी सहित अहर्निशी क्षीरसागरी असे जाना. चतुर्बाहू नरहरी शंखचक्र गदा करी पद्महस्त मुरारी पद्मनाभ परियेसा. पितांबर असे कासेला वैजयंती माळा गळा शरणागता अभिष्ट सकळा देता होय कृपाळू. आता नमू शिवासी धरिली गंगा मस्तकेसी पंचवक्र दशभुजेसी अर्धांगी असे जगन्माता. पंचवदने असती जासी संहारी जो या सृष्टीशी म्हणून बोलती स्मशानवासी त्याचे चरणी नमन माझे. व्याघ्रांबर पांघरून सर्वांगी असे सर्पवेष्टन ऐसा शंभू उमा रमन त्याचे चरणी नमन माझे. नमन समस्त सुरवरा सिद्ध साध्या अवधारा गंधर्व यक्ष किन्नरा ऋषीश्वरा नमन माझे. वंदू आता कवी कुळासी पराशरादी व्यासांसी वाल्मिकादी सकळिकांसी नमन माझे परियेसा. नेने कवित्व असे कैसे म्हणून तुम्हा विनवितसे ज्ञान द्यावे जी भरवसे आपुला दास म्हणून. न कळे ग्रंथ प्रकार नेने शास्त्रांचा विचार भाषा नये महाराष्ट्र म्हणून विनवी तुम्हासी. समस्त तुम्ही कृपा करणे माझी आवचना साह्य होणे शब्दयुक्तू ही नेने कवी कुळ तुम्ही प्रतिपाळा. ऐसे सकळिका विनवोनी मग द्याहिले पूर्वजमनी उभय पक्ष जनक जननी महात्म्य पुण्य पुरुषांचे. आपस्तंभ शाखेसी गोत्र कौंडिन्य महाऋषी साखरे नाम ख्यातीसी साई देवा पासाव. त्यापासून नागनाथ देवरावतयाचा सुत सदा श्री सद्गुरु चरण ध्यात गंगाधर जनक माझा. नमन करिता जनक चरणी माता पूर्वज ध्याये मनी जो का पूर्वज नामधारणी आश्वलायन शाखेसी. काश्यपाचे गोत्री चोंडेश्वरी नामधारी रांगे जैसा जनु अवधारी अथवा जनक गंगेचा. त्याची कन्या माझी जननी निश्चय जैशी भवानी चंपा नामे म्हणून स्वामिनी माझी परियेसा. नमिता जनक जननीसी अनंतर नमो श्री गुरुशी झाली मती प्रकाशी गुरुचरण स्मरावया. गंगाधराचे कुशी जन्म झाला परियेसी सदा ध्याय श्री गुरुशी एक भावे निरंतर. म्हणून सरस्वती गंगाधर करी संतासी नमस्कार श्रोतया विनवी वारंवार क्षमा करणे बाळकासी. वेदाद्याही संन्यासी यती योगेश्वर तापसी सदा ध्याती श्री गुरुसी तयासी माझा नमस्कार. विनवितसे समस्तांशी अल्पमती अपमानासी आपणासी माझे बोबडे बोलासी सकळ तुम्ही अंगीकारा. तावन मात्र माझी मती नेने काव्य उत्पत्ती जैसे श्री गुरु निरोपिती तेने परी सांगतसे. पूर्वापार आमुचे वंशी गुरु प्रसन्न अहर्निशी निरोप देती माते परियेसी चरित्र आपुले विस्तारी. म्हणे ग्रंथ कथन करी अमृत घट स्वीकारी तुझे वंश पारंपरी लादती चारी पुरुषार्थ. श्री गुरु वाक्य मज कामधेनु मनी नाही अनुमानू श्रेय वृद्धी पावविनार आपणू. श्री नरसिंह सरस्वती त्रैमूर्तीचा अवतार झाला नरसिंह सरस्वती नर कवन जाणे याचा पार. चरित्र कवन वर्णावे चरित्र ऐसे श्री गुरुचे वर्णावया शक्ती कैची वाचे आज्ञा असे श्री गुरुची म्हणून वाचे बोलतसे. ज्यास पुत्र पौत्री चाड त्यासी हे कथा असे गोड लक्ष्मी वसे अखंड तया भुवनी परियेसा. ऐशी कथा जयांचे घरी वाचिती नित्य मनोहरी श्रियायुक्त निरंतरी नांदती कलत्र पुत्रयुक्त. रोगराई तया भुवनी नवती गुरु कृपे करोनी निसंदेह सात दिनी एकता बंधन तुटे जाना. ऐशी पुण्य पावन कथा सांगेन एका विस्तारता साया साविन्य होय साध्यता साध्य फल असे देखा. निधानला दे अप्रयासी तरी का कष्टी जे सायासी विश्वास माझ्या बोलासी एका श्रोते एक चित्ते. आम्हा साक्षी ऐसे घडले म्हणून विनवितसे बळे श्री गुरुचरण असे भले अनुभवा हो सकळिक. तृप्ती झाली यावरी ढेकर जेवी देती जेवणार गुरु महिमेचा उदार बोलतसे अनुभवोनी. मी सामान्य म्हणून उदास कराल माझे वचनी
मक्षिकेच्या मुखातुनी मधु केवी ग्राह्य होय. जैसे शिंपल्यात मुक्ता फळ अथवा कर्पूर कर्दळी केवळ. विचारी पा अश्वत्थमूळ कवना पासाव उत्पत्ती. ग्रंथ कराल उदास वाकुंडा कृष्ण दिसे ऊस. अमृत निघे त्यासा रस दुष्टी द्यावी तयावरी. तैसे माझे बोलणे त्यासी चाड गुरु स्मरणे. स्वीकारणार शहाणे अनुभवती एकचित्ते. ब्रह्मरसाची गोडी अनुभविता फळे रोकडी. या बोलाची आवडी ज्यासी संभवे अनुभव. गुरुचरित्र कामधेनू एकता होय महाज्ञानू. श्रोत्र करोनी सावधानू एकचित्ते परियेसा. श्री गुरु नरसिंह सरस्वती होते गाणगापुरी ख्याती. महिमा त्यांची अत्युन्नती सांगेन एका एकचित्ते. तया ग्रामी होते गुरु म्हणोनी महिमा असे थोरू. जाणे लोक चहुराष्ट्र समस्त जाती यात्रेसी. तेथे जाऊनी आराधिती त्वरित होय फलप्राप्ती. पुत्र दारा धन संपत्ती जे जे इच्छिल होय जना. लाधोनिया संतान नाव ठेविती नामकरण. संतोष रूपे येऊन पावती चारी पुरुषार्थ. ऐसे असता वर्तमानी भक्त एक नाम करणी. कष्ट तसे अति गहनी सदा ध्याय श्री गुरुशी. असे मनी व्याकुळित चिंते वेष्टिला असे बहुत. गुरुदर्शना जाऊ म्हणत निर्वाण मानसे निघाला. अति निर्वाण अंतकरणी लय लावूनी गुरुचरणी. जातो शिष्य शिरोमणी क्षुधात्रशा विसरोनिया. निर्धार करोनी मानसी मने पाहीन श्री गुरुसी. अथवा सांडीन देहासी जडरूपे काय कीजे. ज्यांचे नामस्मरण करिता दैन्य हरू होय त्वरिता. आपण असे नामांकिता किंकार न म्हणतसे. दैव असे आपुले उने तरी का भजावे श्री गुरुचरण. परीस लागताची क्षण लोह सुवर्ण होतसे. तैसे तुझे नाम परीस माझे हृदयी सदा वास. माते कष्ट सायास होता लाज कवनाशी. याची बोलाचा हेवा मनी धरोनी पावावा. गुरुमूर्ती सदाशिवा कृपाळुआ सर्वभूती. अति व्याकुळ अंतकरणी कष्टला भक्त नाम करणी. निंदा स्तुती आपुले वाणी करिता होय परियेसा. गुरुची मूर्ती म्हणती वेद श्रुती. सांगती दृष्टांती कलयुगात. कलयुगात ख्याती नरसिंह सरस्वती. भक्ताशी सारथी कृपा सिंधू. कृपा सिंधू भक्ता वेद वाखाणिता. त्रैमूर्ती गुरुनाथा म्हणोनिया. त्रैमूर्तीचे गुण तू एक निधान. भक्तासी रक्षण दयानिधी. दयानिधी यती विनवितो श्रीपती. नेने भाव भक्ती अंतकरणी. अंतकरण स्थिरू नव्हे बा श्री गुरु. तू कृपा सागरू पाववेगी. पाववेगी आता नरहरी अनंता. बाळा लागी माता केवी टाकी. तू माता तू पिता तूची सखा भ्राता. तू कुळदेवता पारंपरी. वंशा पारंपरी धरोनी निर्धारी. भजतो मी नरहरी सरस्वतीशी. सरस्वती नरहरी दैन्य माझे द्वारी. म्हणोनी मी निरंतरी कष्ट तसे. सदा कष्ट चित्ता का हो देशी आता. कृपा सिंधू भक्ता केवी होसी. कृपा सिंधू भक्ता कृपाळू अनंता. त्रैमूर्ती समर्था दयानिधी. त्रैमूर्ती तू होसी पाळीसी विश्वासी. समस्त देवासी तूची दाता. समस्त देवाशी तुची दाता होसी. मागो मी कवनासी तुझ वाचुनी. तुझ वाचुनी आता असे कवन दाता. विश्वासी पोषिता सर्वज्ञ तू. सर्वज्ञ म्हणोनी वनिती पुराणी. माझे अंतकरणी नये साक्षी. सर्वज्ञाची खून असे हे लक्षण. समजता ते जाणे कवन कैसा. कवन कैशा परी असती भूमीवरी. जाणे जेची तरी सर्वज्ञ तो. बाळकता नेने बाप माय. कृपा केवी होय माता पित्या. दिलिया वाचुनी नेदवे म्हणोनी. असेल तुझे मनी सांग मज. समस्त मही तळी तुम्हा दिले बळी. त्या ते हो पाताळी बैसविले. सुवर्णाची लंका तुआ दिली एका. तेने पूर्वी लंका कवना दिली. आढळत्या ध्रुवासी दिले ऋषिकेशी. त्याने हो तुम्हासी काय दिले. निक्षेत्री करोनी विपात्रे
मेदिनी देता तुम्हा कोणी काय दिले. सृष्टीचा पोषक तूची देव एक, तू ते मी मशक काय देऊ. नाही तुम्ही जरी श्रीमंत नरहरी, महालक्ष्मी घरी नांदतसे. याहुनी आम्हासी तू काय मागसी, सांग ऋषिकेशी काय देऊ. मातेचे ओसंगी बैसोनिया बाळ, पसरी मुख कमळ स्तनकाक्षेशी. बाळापाशी माता काय मागे ताता, ऐके श्री गुरुनाथ काय देऊ. गेहोनिया देता नाम नाही दाता, दयानिधी म्हणता बोल दिसे. देऊ तू न शकसी म्हणो मी मानसी, 14ही भुवनासी तूची दाता. अथवा तुझे वनी वसे आणिक काही, सेवा केली नाही मनोनिया. सेवा गेहोनिया देता हे सामान्य, नाव नाही जाणा दातृत्वासी. तळी बावी विहिरी असती भूमीवरी, मेघ तो अंबारी वर्षतसे. मेघाची ही सेवा न करिता स्वभावा, उदक पूर्ण सर्वा केवी करी. सेवा अपेक्षिता बोल असे धाता, दयानिधी म्हणता केवी साजे. देणे सेवा कैसी स्थिर नव्हे मानसी, माझे वंशोवंशी तुझे दास. माझ्या पूर्वजवशी सेविले असेल तुम्हासी, संग्रह बहुवसी तुझे चरणी. बापाचे सेवेसी पाळिती पुत्रासी, तेवी त्वा आम्हासी प्रति पाळावे. माझे पूर्वज धन द्यावे तुम्ही, तुही ऋण काबा नये करुणा कृपा सिंधू. आमुचे आम्हा देता काबा नये चित्ता, सांगेन मी संता घेईन आता. आता मज जरी न देशी नरहरी, जितोनी व्यवहारी घेईन जाना. दिसतसे आता कठीणता गुरुनाथा, दास मी अंकिता सनातन. आपुले समान असेल कवन, तयासवे मन कठीण कीजे. कठीण कीजे हरी तुवा दैत्यावरी, प्रल्हादा कैवारी सेवकासी. सेवका बाळासी करू नये ऐसी, कठीणता परियेसी बरवे न दिसे. माझ्या अपराधी धरोनिया बुद्धी, अंतकरण क्रोधी पहासी जरी. बाळक मातेसी बोले निष्ठुरेसी, अज्ञाने मायेसी मारी जरी. माता त्या कुमरासी कोप न धरी जैसी, अलिंगनी हर्षी संभो खिपा. कवन्या अपराधेसी न बोलसी आम्हासी, अहो ऋषिकेशी सांग मज. माता हो कोपेसी बोले बाळकासी, जाऊनी पितयासी सांगे बाळ. पिता कोपे जरी एके अवसरी, माता कृपा करी संबोखुनी. तू माता तू पिता कोपसी गुरुनाथा, सांगो कवना आता क्षमा करी. तुची स्वामी ऐसा जगी झाला ठसा, दास तो भलतैसा प्रति पाळावा. अनाथ रक्षक म्हणती तुझ लोक, मी तुझा बाळक प्रति पाळावे. कृपाळू म्हणोनी वनिती पुराणी, माझे बोल कानी न घालीसीच. नायकसी गुरुराना माझे करुणा वचना, काय दुच्छितपणा आम्हा तुम्हा असे. माझे करुण वचन नायके तुझे कान, ऐकोनी पाषाण विघरतसे. करुणा कर ऐसे वानिती तुझसी, अजूनी तरी कैसी कृपा नये. ऐसे नामांकित विनविता त्वरित, कृपाळू गुरुनाथ आले वेगी. वत्सलांगी धेनु जैसी ठाकी भुवनु, तैसे श्रीगुरु आपणू आले जवळी. एताची गुरुमुनी वंदी नामकरणी, मस्तक ठेवुनी चरणयुग्मी. केश तो मोकळी झाडी चरण धुळी, आनंदाच्या जळी अग्री क्षाळी. हृदय मंदिरात बैसवुनी युक्त, पूजा उपचारित षोडशविधी. आनंदभरित झाला नामांकित, हृदयी श्रीगुरुनाथ स्थिर झाला. भक्तांच्या हृदयात राहे श्रीगुरुनाथ, संतोष बहुत सरस्वतीशी. इति श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वते पाख्याने सिद्धनामधारक संवादे मंगलाचरण नाम प्रथम अध्याय संपूर्ण. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.